या 4 दिवसाचे एक्सपिरियन्स काही होते का? काही नवीन काही जाणवलं का? काही नवीन काही वाटत आहे का? सो मला ऐकायला आवडेल. इफ यू वॉन्ट टू शेअर, प्लीज. एनीबडी वॉन्ट्स टू शेअर? काय कसे होते मागचे 4 दिवस? आज तुम्ही एक इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहात. खूप इंटरेस्टिंग. हाऊ टू चार्ज वॉटर अँड फूड. ओके. त्यानंतर लेव्हल 2 लेव्हल 3 मध्ये तुम्ही शिकत असता की कशा प्रकारे तुम्ही प्रत्येक गोष्टीला सेफ कराल, घरातल्या बाहेरच्या. ओके. त्याला कसं तुम्ही त्याचा ऑरा कसा क्लीन कराल, हे सगळ्या गोष्टी तुम्ही शिकणार आहात स्टेप बाय स्टेप. पण आज तुम्ही महत्त्वाच्या 2 गोष्टी शिकणार आहात. सो हाऊ मेनी पीपल आर इंटरेस्टेड टू लर्न दॅट? किती लोकांना शिकायला आवडेल? गुड गुड गुड, ऑसम. चला, पहिले सर्वांनी कॅमेरे ऑन करा पटापट. स्विच ऑन युअर कॅमेराज, एव्हरीबडी. बिकॉज जेव्हा आपण कॅमेरा ऑन करतो, पुन्हा पुन्हा सांगत आहे मी हे मागच्या 4 दिवसापासून, की एनर्जी एक्सचेंज होईल. ओके, एनर्जी एक्सचेंज होते. आणि जेव्हा आपण कॅमेरा बंद असतो तेवढं आपलं कॉन्सन्ट्रेशन आपलं तेवढं नसते. ओके, कमी असते आपलं कॉन्सन्ट्रेशन. सो जेव्हा कॅमेरा ऑन असतो तेव्हा आपल्याला माहीत असतं, आपण कॉन्शियस असतो की समबडी इज वॉचिंग मी, राईट? ओके. सो चला सुरुवात करू डे 5ची. सो बिफोर गोईंग अहेड, तुम्हाला रेकॉर्डिंग सगळ्या मिळालेल्या आहेत ग्रुपमध्ये. ओके. सो सर्व मागच्या 5 दिवसाच्या, म्हणजे आता 4 दिवस ते आणि आजचं, असं पूर्ण 5 दिवसाच्या रेकॉर्डिंग सुद्धा तुम्हाला मिळणार आहेत आज सायंकाळी. ओके. काल मी सांगितलं होतं की ज्यांना ज्यांना काही एक्सपिरियन्स आला असेल, प्लीज शेअर इन द ग्रुप. मला कुणाचीच मेसेज दिसले नाही. वाय पीपल आर सो लेझी? का बरं एवढे लेझी आहेत? ओके. सो गो देअर अँड शेअर युअर एक्सपिरियन्सेस. ओके, की तुम्हाला काय वाटत आहे, काय फील झालं. कारण की हे गोष्ट तुम्हाला काय करेल, हेल्प करेल तुमचं थ्रोट चक्र ओपन करायला. फक्त अस्मिता मॅडमने शेअर केलं. ओके. त्याच्या आधी कोणीतरी एक व्यक्तीने शेअर केलं होतं. सो गो देअर. देर आर 70-80 पीपल इन द ग्रुप. वाय पीपल आर नॉट शेअरिंग? ॲटलिस्ट 8 लोकांनी 10 लोकांनी तरी शेअर करायला पाहिजे. मिनिमम 10%, राईट? सो गो अँड शेअर बिकॉज इट विल हेल्प यू टू ओपन युअर थ्रोट चक्रा. ठीक आहे. सो आत्तापर्यंत आपण काय काय बघितलं याच्यावर एकदा एक आपण उजळणी करू पटापट आणि मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. काही पार्ट जे असतात या प्रोग्रामचे ते आपण रेकॉर्ड करत नाही, त्यामुळे ते तुम्हाला यूट्यूबला दिसत नाही. त्यामुळे रेकॉर्डिंग बघू, यूट्यूबला बघू, तसं करू नका. बिकॉज लाईव्ह प्रोग्राम इज लाईव्ह प्रोग्राम. कारण काही गोष्टी ज्या असतात त्या यूट्यूबवरून हाईड केल्या जातात. ओके. सो मधामधात बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला नाही दिसणार यूट्यूबमध्ये. त्याचं कारण हे आहे की आपण रेकॉर्डिंग तेव्हा पर्टिक्युलर पॉईंटला बंद करून टाकतो. ठीक आहे. सो मेक शुअर यू आर अटेंडिंग लाईव्ह प्रोग्राम ओनली. कारण लाईव्ह प्रोग्राममध्ये सर्व गोष्टी, जसं आता काल मेडिटेशन घेतलं, ते मेडिटेशन तुम्ही यूट्यूबला जाऊन बघा, तुम्हाला नाही सापडणार. कारण तो पार्ट कट केला आपण व्हिडिओमधून. सो म्हणून लाईव्ह प्रोग्राम अटेंड करा, हे मी नेहमी सांगत असतो. ओके. सो अगेन मी शेवटचं एकदा सांगतो की ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी कॅमेरा ऑन करून बसायचा आहे. आणि 8:30 वाजता आपला एक स्पेशल सेशन आहे ज्याच्याबद्दल मी सांगितलं होतं, है ना? मॅनिफेस्टेशन डायरी. ही माहिती आहे तुम्हाला सर्वांना, मॅनिफेस्टेशन डायरी. ओके. बऱ्याच लोकांनी ऑर्डर केलेली आहे, बऱ्याच लोकांनी नाही केलेली आहे. सो ही डायरीमध्ये येलो पेजेस असतात आणि हे कसं लिहायचं असते याच्याबद्दलची माहिती आणि याच्याबद्दलचं संपूर्ण सेशन जवळजवळ 1.5 ते 2 तासाचं ते 8:30 वाजता चालू होणार आहे. ओके. त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल, काळजी करू नका. ओके. सो आगे बढे. चल. सो आज आहे डे 5. आणि डे 5ला पुढे जाण्याआधी काही बेसिक गोष्टी ज्या ज्या आपण आतापर्यंत केल्या त्या आपण कव्हर करून घेऊ. की आपण काय काय बघितलं. सॉरी आपण बघितलं एम्प्टी युअर सेल्फ. पहिल्या दिवशी आपण एक ॲक्टिव्हिटी केली होती स्वतःला खाली करण्याची, आहे ना? लिहा जे नाही पाहिजे ते, जाळून टाका. जे पाहिजे ते लिहा आणि त्याला कीप इट विथ युअर सेल्फ. ओके. त्यानंतर आपण रुक जाओ, इट्स ओके, जिंदगी, हे काही काही आपण जे काय आहे ते गोष्टी बघितल्या. येलो पेज डायरीचं जे तुमचं सेशन आहे ते आता होणार आहे. ओके. जनरली हे फर्स्ट सेशनमध्ये थोडंफार सांगतो मी, पण आता मी यावेळेस 2 तासाचं सेशन ठेवलेलं आहे. गोल रायटिंग कसे करायचं हे पण तुम्ही शिकणार. रेखेची हिस्ट्री आपण बघितली, चक्र आपण बघितले आणि 13 पॉईंट्स आपण बघितले. ओके. सो आज एक इंटेन्शन आपण सेट करणार आहोत पुढे जाण्याआधी. आणि ते इंटेन्शन काय आहे? आज आपण एक इंटेन्शन सेट करणार आहोत, एक मेसेज सेट करणार आहोत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये. आणि तो मेसेज काय आहे? तो मेसेज हा आहे की प्रायोरिटाईज युअर सेल्फ. स्वतःला प्राधान्य द्या.
काल परवा मागच्या 2-3 दिवसामध्ये नेहमी नेहमी मी हेच बोललो, याच गोष्टीवर बोललो, की सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती जर का कोणी आहे आपल्या लाईफमध्ये, तर ते आपण कोण आहे? आपण स्वतः आहोत. मी एक ऍक्टिव्हिटी घेत असतो, आज मी घेणार नाही, कारण ऑब्व्हियसली मी त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे. मी नेहमी लोकांना म्हणतो की क्लोज युअर आईज अँड थिंक अबाउट द मोस्ट लवेबल अँड मोस्ट इम्पॉर्टंट पर्सन ऑफ युअर लाईफ. 80 to 90% लोक किंवा 90% पेक्षाही जास्त लोक कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीचं नाव सांगतात आणि स्वतःला विसरतात. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, की आपण स्वतः सर्वात जास्त इम्पॉर्टंट आहोत. त्यानंतर, कारण आपण स्वतःच नाही तर बाकीची दुनिया नाहीच आहे मग आपल्यासाठी. ओके. सो आजचं इंटेन्शन हे आहे की गिव्ह प्रायोरिटी टू युअर सेल्फ. दॅट इज द फर्स्ट थिंग. ओके. आपण रेकी शिकत आहोत. रेकी हे आपले 2 हात जे आहेत, हे आपल्या रेकीमधले काय आहे? टूल आहेत. सो मॅक्सिमम जे काही ऍक्टिव्हिटी आपण करू किंवा जे काही आपण हिलिंग करू, ज्या कुठल्या गोष्टी आपण करणार आहोत, त्यासाठी आपण काय करणार आहोत? या 2 हाताचा वापर करणार आहोत. इज दॅट क्लिअर एव्हरीबडी? इज दॅट क्लिअर? गुड गुड गुड. चलो आगे बढे. सो स्पर्श चिकित्सा आपण बघितली, ज्याला म्हणतात टच थेरपी. स्पर्श चिकित्सा म्हणजे जिथे तुम्ही टच करता आणि टच करून तुम्ही हिलिंग करता समोरच्याला. ओके. सो स्पर्श चिकित्सा जिथे जिथे तुमचा फॅमिली मेंबर आहे, जिथे जिथे तुमचा जवळचा व्यक्ती आहे, जनरली फॅमिली मेंबर जिथे आहे, तिथे तुम्ही टच थेरपीचा वापर करू शकता. टच थेरपी तुम्ही करू शकता. ओके. पण ज्या ठिकाणी बाहेरचा व्यक्ती आहे, फर्स्ट टाइम तुम्ही त्याला भेटत आहात, तिथे तुम्ही डायरेक्टली टच कसं कराल? बऱ्याचदा काय असते की काही जे तुमच्याकडे लोक येतील, त्यांना काही स्किन रिलेटेड आजार असतात. ओके. सो तिथं माणसाला भीती वाटते की मी टच करू का? टच केलं तर मला काही नाही झालं पाहिजे. ओके. तर त्या केसमध्ये तुम्हाला काय करायचं आहे? त्या केसमध्ये तुम्हाला डिस्टन्स हिलिंग वापरायचं आहे. काय वापरायचं आहे? डिस्टन्स हिलिंग. ओके. ठीक आहे. सो ह्या 2 प्रकार आहेत. एक आहे सेल्फ टच थेरपी आणि दुसरी आहे डिस्टन्स हिलिंग. डिस्टन्स हिलिंगमध्ये तुम्ही कुणालाच टच करत नाही, तुम्ही दुरून जे करता ते. ओके. सो ह्या 2 गोष्टी तुम्हाला आता सुरू करायच्या आहेत, पण तुम्ही फर्स्ट लेवलमध्ये आहात. सो आता फक्त स्वतःवर काम करा, स्वतःला टच थेरपी करा आणि मग सेकंड आणि थर्ड लेवलमध्ये तुम्ही हळूहळू डिस्टन्स हिलिंग चालू करू शकता. ठीक आहे. रेकीचे 5 नियम. ओके. किती लोकांना माहित आहे रेकीचे 5 नियम? कोण सांगू शकते 5ही नियम? पाहून सांगितले तरी चालेल. कोण सांगू शकते 5 नियम? मी तुम्हाला सांगितलं होतं सेकंड थर्ड डे की रेकीचे हे 5 नियम जरी तुम्ही लक्षात ठेवले आणि रोज जरी ते रिपीट केले, तरी पुढच्या 90 दिवसामध्ये युअर लाईफ विल बी डिफरंट. ओके. आय विल बी व्हेरी सरप्राईज अँड आय विल बी व्हेरी अमेज टू सी. नेहमीच होते हे, हे काही आज नाही झालं, हे नेहमी होते. ओके. की पहिला दिवस जो असतो फर्स्ट डे, त्या दिवशी अटेंडन्स फार हाय असते. सेकंड डे थोडीशी डाऊन, थर्ड डे अजून थोडीशी डाऊन, फोर्थ डे अजून थोडीशी डाऊन. ओके. फायनल डे खूप डाऊन. फक्त काहीच लोक असतात की जे कमिटेड असतात आणि युनिवर्स किंवा हे ब्रह्मांड सुद्धा आपली परीक्षा घेते. हे सुद्धा बघते की बाबा तुम्ही खरंच ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला त्या गोष्टी पाहिजे आहेत का, की बस फक्त वर पाहिजे की इसके पास देखा तो चाहिए, उसके पास देखा तो चाहिए. ओके. सो मेक शुअर वॉट एव्हर यू आर डुईंग यू शुड बी व्हेरी सिरियस इन दॅट, तरच ते करा. ओके. येस. सो हाऊ मेनी पीपल नो दी 5 रूल्स ऑफ रेकी? 5 नियम किती लोकांना माहित आहे? येस. ओके. प्रकाश सर प्लीज शेअर करा. काय आहेत सांगू. 5 नियम? येस प्लीज. आजच्या दिवशी मी शांत राहील, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील, आजच्या दिवशी मी माझे काम पूर्ण इमानदारीने करेल, आजच्या दिवशी मी वडीलधारे मंडळीचा, वयस्कर मंडळीचा आदर सन्मान आणि त्यांच्याविषयी कृतज्ञ राहील, आणि आजच्या दिवशी मी चेतन अवचेतन वस्तू प्रती कृतज्ञ राहील. गुड. ऑसम ऑसम. ठीक आहे. सो प्रकाश सर इज ऑलरेडी अ ग्रँड मास्टर स्टुडंट, त्यामुळे मी त्यांचं ग्राह्य नाही धरत, पण त्यांना माहीतच असणार आहे ऑब्व्हियसली. बट समबडी हू इज इन दिस बॅच, आय वॉन्ट टू लिसन फ्रॉम दॅट पर्सन. कोणाला माहित आहे? कोणी सांगू शकेल? मेघा मॅडम तुम्हाला सांगायचं? येस, अनम्यूट करा. सर परत एकदा विचारा ना, मला काही कळलंच नाही तुम्ही काय बोलला. रेकीचे 5 नियम काय आहेत?
मी आजच्या दिवशी शांत राहील. ओके. मी आज चिंता करणार नाही. मी वडीलधाऱ्या माणसांचा मान ठेवेन किंवा आदराने वागेल. अजून? ठीक आहे, काय हरकत नाही. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. निर्जीव वस्तूंना धन्यवाद देईन. ओके, ठीक आहे, हरकत नाही. ठीक आहे, हरकत नाही. ओके, सो दॅट्स वाय दिस इज द फर्स्ट लेवल. समजलं तुम्हाला? हे फर्स्ट लेवल काय आहे, का आहे, त्याचं कारण हे आहे की इन फर्स्ट लेवल पीपल आर नॉट सिरियस. वाय वी आर चार्जिंग? का बरं आम्ही तिन्ही लेवल फ्री करत नाही? का बरं मिकाऊ उसुईने नाही सांगितलं की फ्री करायचं नाही? का बरं पुढं चार्जेस घेतल्या जातात? त्याचं कारण हे आहे, सिरियसनेस. कारण मिकाऊ उसूई यांनी जेव्हा सुरुवात केली रेकीची, तेव्हा सुद्धा सुरुवातीला त्यांनी फ्री केल्या सगळ्या गोष्टी. सर्व लोकांना फ्री हिलिंग केलं, सर्व लोकांना फ्री सर्व काही केलं. पण त्यांच्या लक्षात असं आलं की जे काही मी करतोय याची व्हॅल्यूच नाही आहे. एका सर्टन टाइम नंतर जे रस्त्यावर बसणारे लोक होते, जे पीडित लोक होते, त्यांना त्यांनी हिलिंग केलं, चांगल्या ठिकाणी नेलं, चांगलं व्यवस्थित सगळं केलं. पण पुन्हा काही दिवसांनी त्यांनी जेव्हा बघितलं तर ते लोक पुन्हा तेच काम करत होते. त्यांना काही वाईट व्यसनं लागलेले आहे, त्यांना ते सोडवण्यासाठी त्यांनी मदत केली. पण जेव्हा त्यांनी बघितलं की पुन्हा काही दिवसांनी ते लोक तेच काम करायला लागले होते, आणि म्हणून त्यांना तेव्हा हे लक्षात आलं की मी काहीतरी चार्ज केलं पाहिजे याच्यासाठी, जेव्हा की यांच्यामध्ये एक सिरियसनेस येईल. आणि तुम्ही पण ही गोष्ट लक्षात ठेवा. जर का तुम्ही पुढे गेले, हीलर झाले, ग्रँडमास्टर झाले, तर तुम्हालाही काहीतरी चार्ज करावं लागेल. त्याचं कारण हे आहे की समोरचा जो व्यक्ती आहे त्याच्यामध्ये तेवढी सिरियसनेस आली पाहिजे. आणि ते सिरियसनेस याचं फक्त एकच सगळ्यात मोठं सध्या तरी सॉल्युशन आहे. वेन समबडी पे मनी, दे टेक ॲक्शन, दे गेट सिरियस. राईट? ओके, सो इट इज़ वेरी वेरी इंपॉर्टंट टू बी सिरियस वॉट एवर यू आर डुईंग. ठीक आहे, चलो आगे बढ़ेंगे. आज त्याच्यावर मी जास्त बोलत नाही. सो हे 5 नियम आहेत रेकीचे. आजच्या दिवशी मी शांत राहील, आजच्या दिवशी मी चिंतामुक्त राहील, आजच्या दिवशी मी माझे काम जे आहे ते अगदी इमानदारीने करेल, आजच्या दिवशी मी माझे माता पिता, शिक्षक, वरिष्ठ आणि माझ्यापेक्षा लहान जे आहेत त्यांचा मान ठेवेल, आजच्या दिवशी मी सर्व चेतन अवचेतन वस्तूसाठी व निसर्गासाठी कृतज्ञ असेल. हे 5 नियम जरी रोज 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 लक्षात ठेवले पुढचे 90 दिवस, आणि रोज याचं जर का तुम्ही रोज हे नियम जर का तुम्ही म्हटले आणि तसे वागले तर ओके, तर काय होईल, डेफिनेटली तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी फरक दिसेल, काहीतरी फरक जाणवेल तुम्हाला. जिथं कुठे स्ट्रगल करत असाल, कारण की प्रत्येकाचा स्ट्रगल एरिया वेगळा असू शकतो. ओके, प्रत्येकाचा स्ट्रगल एरिया फार वेगळा असू शकतो. कोणी फिजिकली स्ट्रगल करत असेल, शारीरिक म्हणजे शारीरिकरित्या कोणी स्ट्रगल करत असेल, कोणी रिलेशनशिपमध्ये स्ट्रगल करत असेल. ओके, एका बॅचमध्ये एक सर आले होते, त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता आणि ॲक्सिडेंटमुळे त्यांचा एक हात नव्हता त्यांना. ओके, सो आपण नेहमी नेहमी सांगतो की रे की ही हाताने दिली जाते आणि वगैरे वगैरे वगैरे. सो त्यांनी एक प्रश्न विचारला की सर मला तर एक हातच नाही आहे. तर त्यांना एक वेगळी टेक्निक मी सांगितली होती. मुद्दा तो नाही आहे, पण मुद्दा हा आहे की बघा आता त्यांच्या आयुष्यामध्ये पण ते चॅलेंज होतं. ते बोलले की जेव्हापासून हे असं झालं माझ्याकडे काही अर्निंग सोर्स नाही. सो पैशाचे चॅलेंज असू शकते, रिलेशनशिपचं चॅलेंज असू शकते, फिजिकल चॅलेंज असू शकते, मेंटल चॅलेंज असू शकते. सगळं काही आहे तरीही काहीतरी असं चॅलेंज असू शकते की जे माहीतच नाही, अननोन चॅलेंज ज्याला म्हणतात, की कुछ तो है पण काय आहे ते माहित नाही, असे असू शकते. सो देअर आर सम पार्ट्स ऑफ आवर सेल्फ जे अनहिल्ड असतात. अनहिल्ड म्हणजे त्याला हिलिंगची गरज असते. पण आयुष्याच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये काय होते की आपण ते तसे सोडून चालत राहतो, है ना. आणि मग त्या स्ट्रगल्स येत राहतात पुढे 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 पुढे. मग त्या गोष्टी होत नाहीत आणि आपल्याला असं वाटतं की का होत नाहीत. त्याचं कारण एकमेव असं आहे की यू आर नॉट हिल्ड प्रॉपरली. दॅट्स वाय ते स्ट्रगल्स जे आहेत ते येत आहेत. ओके, ठीक आहे. सो त्यासाठी तुम्ही मिनिमम ह्याच्यापासून तरी सुरुवात जरी केली तरी खूप आहे. ओके, सो पाण्याची बॉटल किंवा पाणी सर्वांनी जवळ घेऊन बसा, कारण की मी आता तुम्हाला ते सांगणार आहे की हाऊ टू चार्ज युअर वॉटर.
ओके, 2 मिनिटानंतर. सो आपण ह्या 7 चक्रांची माहिती घेतली. ओके, कोणते कोणते चक्र आहेत पुन्हा एकदा रिपीट करू आपण. पहिलं जे आहे, हे सगळे नावं जे आहेत ते मराठीमध्ये आहेत आणि इंग्लिशमध्ये सुद्धा आहेत. दोन्हीपैकी जे तुम्हाला सोपं वाटते ते तुम्ही लक्षात ठेवा. पहिलं जे चक्र आहे ते आहे सहस्रार चक्र, ज्याला म्हणतात. ओके, दुसरं जे चक्र आहे त्याला अंजना किंवा आज्ञा चक्र असं म्हणतात मराठीमध्ये. तिसरं जे चक्र आहे त्याला विशुद्ध चक्र असं म्हणतात. चौथं जे चक्र आहे ज्याला हार्ट चक्र किंवा अनाहत चक्र असं म्हणतात. त्यानंतर 5वं जे आहे त्याला मणिपूर चक्र असं म्हणतात. 6वं जे आहे त्याला स्वादिष्ठान चक्र किंवा सॅक्रल चक्र असं म्हणतात. आणि 7वं जे चक्र आहे त्याला मूलाधार किंवा रूट चक्र असं म्हणतात. आता या प्रत्येक चक्राची एक एक खासियत आहे, एक एक मेजर एक गोष्ट आहे जी या चक्राशी कनेक्टेड आहे. ती काय आहे ती पण याच्यामध्ये तुम्हाला दिलेली आहे. पहिले जे चक्र आहे त्याच्याशी मेजरली कनेक्टेड आहे स्पिरिच्युअलिटी. जर का तुम्ही आध्यात्मिक असाल किंवा आध्यात्मिक होत असाल किंवा अध्यात्माकडे जर तुमची ओढ वाढत असेल दिवसेंदिवस, इट मीन्स युअर क्राऊन चक्रा इज गेटिंग ओपन. तुमचं जे सहस्रार चक्र आहे ते बॅलन्स होत आहे किंवा ते ओपन होत आहे. आता तुम्ही अति जास्त जर का स्पिरिच्युअल असाल, म्हणजे सुबह भगवान, शाम भगवान, दोपहर भगवान, काम करायचंच नाही, खूप जास्त स्पिरिच्युअल झाले तुम्ही, सो याचा अर्थ ते ओव्हर ॲक्टिवेट आहे चक्र. काही काही लोक आहे ना संसार सोडून देतात आणि निघून जातात, सो ओव्हर ॲक्टिवेट झालं ते. ओके, सो ओव्हर ॲक्टिवेट अंडर ॲक्टिवेट पण असते, पण आपल्याला ओव्हर ॲक्टिवेट अंडर ॲक्टिवेटमध्ये नाही जायचं आहे, आपल्याला बॅलन्समध्ये जायचं आहे. बॅलन्समध्ये काय असते की तो आपण संसारिक माणसं आहोत सर्व, येस नो, किती लोक आहेत इथे संसारिक, राईट? आहे ना, मी तर आहे, मला माहित नाही, तुम्ही आहात ना, येस नो, एव्हरीथिंग इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. ओके, सो आपल्याला बॅलन्स करणं फार गरजेचं आहे ते चक्र. सो जेव्हा ते चक्र बॅलन्स असते तेव्हा तो सगळ्या गोष्टी म्हणजे स्पिरिच्युअलिटी आणि बाकी गोष्टी पण तो बॅलन्स करतो. एक एक चक्राची एक एक खासियत आहे, त्याच्यामध्ये जास्त डीपमध्ये मी जाणार नाही बिकॉज इट इज अ फर्स्ट लेवल. थर्ड आहे चक्र त्यानंतर जे आहे ते काय आहे, आज्ञाचक्र, जे अवेअरनेसशी रिलेटेड आहे. अवेअरनेस, एखाद्या गोष्टीची अवेअरनेस, मी काय आहे, मी का आलो आहे, माझं काय काम आहे, मी इथं जन्म का घेतला आहे. सो अवेअरनेस, पर्पज ऑफ युअर लाईफ. सेकंड डेला सांगतो मी की पर्पज काय आहे, कि बस सुबह उठो, टिफिन करो, ऑफिस जाओ, बिजनेस जाओ, वापस आओ, सैटरडे संडे एंजॉय करो, खत्म जिंदगी. फिर बेड पे पड़े एक दिन फिर सोच रहे अरे यार ये रह गया, अरे यार वो रह गया, अरे यार मैं तो जा भी रहा हूँ अभी. अवेअरनेस, विशुद्ध चक्र, जे कम्युनिकेशन से रिलेटेड आहे. बऱ्याच लोकांना मी म्हणतो शेअर करा, शेअर करा, शेअर करा. नो बडी इज रेडी टू स्विच ऑन दॅट. काय होईल बरं सांगा बरं मला, शेअर केलं तर काय होईल? काही शिक्षा होणार आहे आपल्याला? काय होईल का, म्हणजे असं काय होईल? कॅमेरा ऑन करा, काय होईल कॅमेरा ऑन केला तर? काय होईल? सी, दीज आर द थिंग्स. ह्याच गोष्टी आहेत आपल्यामध्ये, अनहिल्ड आहेत ह्या गोष्टी, पण आपण अजूनही ऍक्सेप्ट नाही करत आहे त्या गोष्टी. का बरं कॅमेरा ऑन नाही करू शकत आपण? कारण आपल्याला फिअर वाटते, आपल्याला भीती वाटते की माझं घर कसं आहे, माझं बॅकग्राऊंड कसं आहे, कोणी काही म्हणेल का, कोणी पाहिल का, मग मी आज तयार नाही आहे, मग काही होईल का. फिअर, फिअर मीन्स चक्रा इम्बॅलन्स. म्हणजेच हे फिअर जर का इथे आहे तर हे फिअर लाईफच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आहे. हे लाईफ पार्टनर निवडताना हे फिअर आहे, बिझनेस चालू करताना हे फिअर आहे, जॉबला जाताना हे फिअर आहे, घरातून निघताना हे, प्रत्येक गोष्टीत आहे हे फिअर. किती डीप गोष्ट आहे. यू यू अंडरस्टँड, आर यू गेटिंग? मी कधीच लेवल 1 मध्ये एवढं डीप बोलत नाही, पण बघा हे कुठं आहे हे फिअर. आणि मग आपण म्हणतो की हे का नाही होत, ते का नाही होत आहे. तुम्हालाही नाही माहित की काय काय गोष्टी अनहिल्ड आहेत आतमध्ये, तर ते माहीत करणं गरजेचं आहे की नाही? येस नो, किती लोकांना वाटतं की माहीत करणं गरजेचं आहे? काही लोक फक्त माझ्या सेशनमध्ये वर वर येतात, माझ्या काय ते प्रत्येक सेशनमध्येच वर वर जातात. अच्छा ये मिलेगा क्या, चलो, अरे वो मिलेगा क्या. काही लोक चॅटबॉक्स मध्ये पण टाईप करतात की सर शिकवा पटकन. अरे काय करायचं तुला पटकन शिकून बाबा? फायदा काहीच नाही, काहीच फायदा नाही. कारण तुला फक्त एवढंच माहिती आहे की ABCD झेड पर्यंत हे बस ABCD, तू रट्टू तोता होणार आहे. एक एक कहाणी सांगितली जायची आपल्याला, माहिती आहे तुम्हाला, लहान असताना एक पोपट होता.
म्हणजे अशा पोपटांची खूप मोठी एक टीम होती आणि रोज एक शिकारी यायचा आणि त्याच्यातले काही पोपट तो घेऊन जायचा पकडून. तर मग एका पोपटाला फार खूप टेन्शन आलं आणि तो पोपट काय बाबा कुणाची मदत घेऊ कुणाची मदत घेऊ, तर तो एका साधू जवळ गेला. ओके, लिसन टू मी व्हेरी केअरफुली. दिस स्टोरी इज अमेझिंग स्टोरी. दिस विल चेंज युअर लाईफ. दिस विल चेंज युअर थिंकिंग अबाउट युअर लाईफ. तो एका साधू जवळ जातो आणि सॉल्युशन मागतो की काय करू बाबा, साधू बाबा, रोज हा शिकारी येतो आणि रोज आमचे काही पोपट घेऊन जातो. मला भीती वाटायला लागली की कधीतरी मी पण जाईल याच्यामध्ये. आज आपली अवस्था त्या पोपटासारखी आहे. आपण आजूबाजूला बघत आहे जगामध्ये काय होत आहे. एन्झायटी, डिप्रेशन, स्ट्रेस, सुसाईड, है ना, लाईफ इम्बॅलन्स, खूप साऱ्या गोष्टी होत आहे आणि आपल्याला ही भीती आहे की ही कधीतरी माझ्यापर्यंत येईल. आणि म्हणून आपण काय करतो, ते साधू जवळ जातो तो पोपट आणि त्याला म्हणतो काय करू. तर साधू महाराज त्याला एक खूप छान गोष्ट सांगतात. लक्ष देऊन ऐका आता, ही गोष्ट म्हणजे लाईफ चेंजिंग आहे. ते म्हणतात की एक काम कर, मी तुला एक मंत्र देतो. हा मंत्र फक्त तुला म्हणायचा नाहीये, हा तुला तुझ्या आयुष्यात उतरवायचा आहे. आणि तो मंत्र काय असतो, लिसन टू मी व्हेरी व्हेरी केअरफुली. तो मंत्र असतो, शिकारी आएगा, दाना डालेगा, दाने को चुभना नहीं, जाल में फंसना नहीं. शिकारी आएगा, दाना डालेगा, दाने को चुभना नहीं और जाल में फसना नहीं. पोपट हा मंत्र पाठ करून घेतो. हॅलो, पोपट हा मंत्र पाठ करून घेतो आणि बाबाजीला नमस्कार करतो की थँक्यू 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 साधू बाबा, तुम्ही मला खूप चांगली हे केली. आणि उडत 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 झाडावर जातो आणि बसतो आणि म्हणतो मंत्र की शिकारी आएगा, दाना डालेगा, दाने को चुभना नहीं, जाल में फसना नहीं. शिकारी येतो, शिकारी ऐकतो, अरे आता हुशार झाला, आता हा कसा काय फसेल, फसणार नाही आता आपल्या जाळ्यात. याला तर माहित आहे की शिकारी आएगा, दाना डालेगा, है ना, दाने को चुभना नाही, जाल में फसना नाही. तरीही शिकारी डेअरिंग करतो की अरे बघू एकदा, आणि तो काय करतो, जाळा टाकतो. आणि हे भाऊसाहेब खाली येतात आणि खायला चालू करतात आणि मंत्रही म्हणतात सोबत, शिकारी आएगा, दाना डालेगा, दाने को चुभना नहीं, जाल में फसना नहीं. आणि तो जाळा घेऊन याला घेऊन जातो. सो दिस इज व्हॉट इज द लाईफ वी आर लिव्हिंग राईट नाउ. हमें पता सब कुछ है, इम्प्लीमेंटेशन जीरो है. That's why we are not getting results. That's why we are struggling every single day. क्लास में तो हम 100 क्लास में बैठे हैं, करते कुछ भी नहीं. ये है कारण, हे आहे कारण. म्हणून मी तुम्हाला म्हटलं ना की फर्स्ट डेची अटेंडन्स, सेकंड डे, थर्ड डे, फोर्थ डे. बट वाई वी आर डूइंग स्टिल, वाई वी आर डूइंग स्टिल, कि हम क्यों करते जा रहे हैं फिर वो चीजें. अरे सर, आपको तो पैसे मिलते हैं इसलिए करते जा रहे हो आप. ये है ऊपर ऊपर की सोच. वेन यू अंडरस्टँड दिस एनर्जी, वेन यू अंडरस्टँड दिस पॉवर, तेव्हा तुम्हाला समजेल की हे करण्याच्या मागचा उद्देश काय आहे. वेन यू डू, आता जसं मी हे सेशन्स करतो किंवा मी किंवा बरेच लोक करतात, डिरेक्टली और इनडायरेक्टली दिस सेशन्स आर हेल्पिंग देम ऑल्सो. म्हणजे जसं मी तुम्हाला काहीतरी सांगतो, तर हे सेशन्स मला पण हेल्प करतात रोज, एव्हरी सिंगल डे. कॅन यू इमॅजिन की जर का मी दिवसात 4 तास असे सेशन घेत असेल, 5 तास असे सेशन घेत असेल, सो कंटिन्युअसली आय एम टॉकिंग समथिंग पॉझिटिव्ह, येस नो. माय सबकॉन्शियस माइंड इज गेटिंग ऑलवेज दॅट positive vibrations, positive sentences. Ultimately, it is helping me. When you get some result, जेव्हा तुम्हाला काही रिझल्ट मिळतात, तेव्हा तुम्ही अननोईंगली ब्लेसिंग देता की अरे थँक्यू सर. आज सकाळी कुणाचा तरी मेसेज आला, मला नाव नाही माहीत, त्यांनी ऑडिओ टाकलेला होता की सर थँक्यू सो मच, मी फिजिकली, मला खूप चॅलेंज आहे, मी खूप गोष्टी फेस करत आहे, पण जेव्हापासून तुमचे सेशन केले मला बरं वाटत आहे. म्हणजे फिजिकली एवढ्या चॅलेंज आहेत त्या मॅडम की त्यांना उठताही येत नाही. कॅन यू इमॅजिन. सो हे ब्लेसिंग्स आहे. सो दॅट इज व्हॉट इज आय एम टेलिंग यू की बी सिरियस. वो तोता मत बनो, तो पोपट बनू नका, नाहीतर ऑलवेज आपण तो मंत्र म्हणत राहू. कोणता मंत्र, शिकारी आएगा, दाना डालेगा, है ना, दाने को चुभना नहीं, जाल में फंसना नहीं, एंड लाइफ स्ट्रगल्स विल कंटिन्यू. सारी चीजें धरी के धरी रह जाएंगे. पैसा कमाएंगे हम ऑब्वियसली, सगळ्या गोष्टी ऍज इट इज असतील, पण ते खालीपणा जो आहे ना लाईफ मधला, तो तसाच राहील.
मी नेहमी सांगत असतो की पैसे कमवणे हे फारच सोपी गोष्ट आहे, जेव्हा की ते फार डिफिकल्ट वाटते सर्वांना. कारण की ते आपलं प्रोग्रामिंग आपण तसं करून ठेवलेलं आहे. हे डिफिकल्ट होतं माझ्यासाठी पण 2017च्या आधी. तुम्हाला जर का थोडीफार स्टोरी जाणून घ्यायची असेल तर 8:30चं सेशन जॉईन करा तुम्ही. आणि जर का पूर्ण स्टोरी जाणून घ्यायची असेल तर तुम्ही 28 फेब्रुवारीला पुण्यामध्ये सेशन आहे. 28, 1 मार्च आणि 2 मार्च ते सेशन अटेंड करा. इट विल हेल्प यू टू चेंज. जे मागच्या 10 वर्षात 20 वर्षात नाही झालं, तुम्ही म्हणाल की सर हे 10-20 वर्षापासून स्ट्रगल करत होतो मी या गोष्टीमध्ये पर्टिक्युलर, मला माहित नव्हतं की ही गोष्ट होती ती. त्या गोष्टी बाहेर निघतील. जस्ट गिव 3 days टू युअर सेल्फ. आज हम इतने बिजी है ना भैया, हम 3 दिन क्या 3 घंटे भी नहीं दे सकते खुद को. यस नो, दे सकते नहीं, दे सकते हैं हम, पण देत नाही आपण. तो मुद्दा आहे. आई वॉज ऑल्सो द सेम गाय बिफोर 1 year. बहुत भागदौड़, बहुत ये सब कुछ, सब कुछ. बट नाउ फ्रॉम लास्ट 1 year आई बिकेम काम. शांत बन गया मैं, की मुझे पता है की अभी क्लॅरिटी ते फार इम्पॉर्टंट आहे. काय पाहिजे. ओके, सो लेट्स गो अहेड. सो तिथं आपण फसतोय कारण आपल्याला काय आहे, क्लॅरिटी नाही आहे. ओके, थ्रोट चक्र, मी थ्रोट चक्रावर होतो की कम्युनिकेशन. बोलायला सांगितलं आपण बोलत नाही, कॅमेरा ऑन करायला सांगितलं आपण करत नाही, तर आपली लाईफ कशी चेंज होईल मला सांगा. आपण ऍक्शनच घेत नाही. म्हणजे ये बात ऐसी हो गई कि हम एक जगह पे बैठेंगे और सोचेंगे कि अरे बस, हाँ माई लाइफ विल बिकम हैप्पी, आई विल बिकम मिलेनियर, ये आएगा वो आएगा. ऐसे कुछ नहीं होता. ये जरूरी है, ऑब्वियसली जरूरी है, लेकिन इसके साथ ऍक्शन्स भी जरूरी है. ओके, हार्ट चक्र जे की रिलेटेड आहे तुमच्या लव्ह सोबत आणि हिलिंग सोबत. जोपर्यंत तुमचं हार्ट चक्र ओपन होत नाही किंवा बॅलन्स होत नाही, लक्षात घ्या, तोपर्यंत तुमची हिलिंग होऊ शकत नाही. तुम्ही नेहमी म्हणता की तो माझ्यावर प्रेम करत नाही, ती माझ्यावर प्रेम करत नाही, माझ्या मुलांना माझी काळजी नाही, व्हॉट एव्हर नाही, हे नाही ते नाही. त्यांचा फॉल्ट नाही आहे, फॉल्ट तुमचा आहे, कारण तुमचं हार्ट चक्र तुम्ही बंद करून ठेवलेलं आहे. ऑलवेज वी लुक outside, but that is the problem is within. The problem is inside. So once you solve that problem, inside problem, automatically the outer problems get solved. फिर भी एवढं सांगितल्यावरही मला कमेंट्स काय येतात माहिती आहे का, नाही ना सर, पण ते समोरचा व्यक्ती जर तसा असला तर मग काय करा. म्हणजे मी काय सांगत आहे, म्हणजे हे 6 दिवसाचं जे नॉलेज आहे ते गेलं पाण्यात. म्हणजे रात्रभर रामायण का ऐकल्यानंतर सकाळी विचारते, सीता कोण आहे मग रामाची. हो का, बरं बरं बरं. सो गाईज बी इन कॉन्शियस. म्हणून मी मदत काय केलं होतं माहिती आहे का, फॉर फ्यू डेज आय स्टार्टेड चार्जिंग मनी 49 rupees फॉर दिस बॅच. बिकॉज यू शुड बी इन दॅट अवेअरनेस. तुम्ही सर्व लोक त्या अवेअरनेस मध्ये असले पाहिजे की इफ आय वॉन्ट समथिंग आय हॅव टू डू समथिंग, आय हॅव टू गिव्ह समथिंग. आणि ही अवेअरनेस जोपर्यंत येत नाही तोपर्यंत काही होणार नाही. सब मिलेगा 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 ऐसा नहीं होगा, कुछ देना पड़ेगा तो कुछ मिलेगा. दिस इज द रूल ऑफ नेचर, नॉट माय रूल. रूल नेचरचा रूल आहे हा. प्यार दोगे तो ही प्यार मिलेगा, रिस्पेक्ट दोगे तो ही रिस्पेक्ट मिलेगी. सबसे पहले देना होता है, मांगना नहीं होता है. त्यानंतर पुढचं चक्र आहे सोलर प्लेक्सिस, ज्याला मणिपूर चक्र म्हणतात. हे रिलेटेड आहे आपल्या विस्डम सोबत, आपल्या पॉवर सोबत. त्यानंतर आहे सॅक्रल चक्र. हे आपण ग्रँड मास्टरमध्ये अगदी डिटेल डिस्कस करतो. 30-30 मिनिटं एका चक्रावर, 30 मिनिटं, 35 मिनिट्स, 40 मिनिट्स, 50 मिनिट्स, है ना. प्रकाश सरांना माहिती आहे ते. सो रूट, त्यानंतर सॅक्रल चक्र विच इज रिलेटेड टू सेक्शुअलिटी अँड क्रिएटिव्हिटी. बरेच लोकांचे सेक्शुअल लाईफ आज मेसअप झालेले आहेत. सेक्स लाईफ इज ऑल्सो अ इम्पॉर्टंट पार्ट ऑफ अवर लाईफ और अवर लाईफ जर्नी. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. लोक त्याच्याबद्दल बोलायला घाबरतात. अरे फार इम्पॉर्टंट पार्ट आहे तो. सेक्स लाईफ जोपर्यंत तुमची चांगली आहे, इट इज ऑल्सो वन थिंग विच कॅन इन्क्रीज हॅपीनेस इन युअर लाईफ. बट यू आर नॉट एबल टू टेल, कारण की आपल्याला शाळेमध्ये ह्या गोष्टी शिकवल्या जात नाही. आपल्या ट्रेडिशनमध्ये आपण अशा राहतो आणि समाजात आपण अशा राहतो.
ब्रेन वॉश केलेला आहे समाजाने, अरे ये गोष्टी बोलायच्या नाही, और हम डुबते जा रहे हैं उसके अंदर. सही गलत नाही म्हणायचं आहे मला. माझं म्हणणं काय, तुम्हाला तुमची अवेअरनेस आली पाहिजे. दुनिया काय करत आहे दॅट डझंट मॅटर. बरोबर आहे. सो क्रिएटिव्हिटी, जर का तुम्हाला काही नवीन करण्याची इच्छा होत नसेल, इट मीन्स युअर सॅक्रल चक्रा इज नॉट ओपन. ओके. त्यानंतर शेवटचं जे आहे ते रूट चक्र आहे, जे बेसिक ट्रस्ट. बऱ्याच लोकांना विश्वास नसतो. बरं, विश्वासाची सुरुवात कुठून आहे? स्वतःवरच विश्वास नाही तर मग दुसऱ्यावर तर सोडून द्या. म्हणजे तुमचं रूट चक्र काय आहे? ब्लॉक आहे. यू हॅव टू ओपन दॅट चक्र. यू नो, एक गोष्ट सांगतो मी तुम्हाला फक्त, जस्ट कारण मला इथं बसलेली ऑडियन्स मॅच्युअर्ड वाटत आहे म्हणून. बिकॉज ऑफ ओनली सेक्स लाईफ कितीतरी असे लग्न आहेत जे तुटून जातात. का आपण त्याच्यावर बोलू शकत नाही? का आपण त्याच्यावर काम करू शकत नाही? का आपण ती एक रिलेशन वाचवू शकत नाही? जस्ट बिकॉज समाजाने किंवा यांनी आपला ब्रेन वॉश केलेला आहे की ह्या गोष्टीवर बोलायचं नसतं. अरे का नसते बोलायचं? वाय? कारण आपल्याला ते एज्युकेशन मिळालं नाही. सो देर आर सो मेनी थिंग्स की ज्या अशा अनहिल्ड असतात लाईफमध्ये. सो यू हॅव टू बी व्हेरी, आता आपण आपलं जे झालं ते जाऊ द्या, ऍटलिस्ट आपल्या मुलांच्या मुलींच्या बाबतीत तरी ओपन अप राहा. अदरवाईज दिस विल आपली तर आयुष्य खराब झालंच, किंवा आपण तो स्ट्रगल केलाच आयुष्यामध्ये आणि तेही स्ट्रगल करतील. सो बी ओपन. ठीक आहे, आगे बढ़ेंगे. चलो, तो आजचा काही विषय नाही आपला. सो आता आपण समजून घेऊ की पाण्याला कसं चार्ज करायचं. तुमच्याकडे पाणी आहे सर्वांकडे. टेक अ वॉटर एव्हरीबडी. ग्लासमध्ये घ्या, बॉटलमध्ये घ्या. तुम्हाला ही प्रोसेस रोज करायची आहे. सो टेक अ ग्लास और बॉटल इन युअर हँड. ओके. त्याला तुम्हाला असं असं धरायचं आहे. बरोबर. मी माझा फोन घेतो सध्या तुम्हाला दाखवण्यासाठी. हे बघा, एक हात वर एक हात खाली, हा असा टाईप. राईट. ओके. प्रकाश सरांनी बरोबर धरलेला आहे. ओके. सो टेक दॅट बॉटल इन युअर हँड. आणि मी स्क्रीनवर तुम्हाला काहीतरी दाखवेल, त्याचा स्क्रीनशॉट घ्या तुम्ही, कारण की ते सेंटेन्स तुम्हाला रेग्युलरली उच्चारण त्याचं तुम्हाला करायचं आहे. ओके. 3 टाइम्स. ओके. फर्स्ट ऑफ ऑल प्रोसेस लक्षात घ्या, काय काय करायचं आहे तुम्हाला. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू क्लोज युअर आईज. ओके. मी आता तुमच्यासाठी मी म्हणेल ते सेंटेन्स, काळजी करू नका. सो डोळे बंद करायचे आहे. फील करायचं आहे की तुम्ही जी ब्रह्मांडाची पॉवर आहे, जी रेकी शक्ती आहे, त्याच्याशी कनेक्ट झाले आहात. आणि त्यानंतर ते सेंटेन्स तुम्हाला मनातल्या मनात 3 वेळा म्हणायचं आहे. हे एक बेसिक गोष्ट सांगत आहे मी तुम्हाला. ओके. बेसिक गोष्ट सांगत आहे. घरचं जे पाणी आहे, जे पाणी तुम्ही पिता किंवा जे अन्न तुम्ही खाता, त्याला रोज काय करायचं आहे? चार्ज करायचं आहे. अँड सी द मॅजिक इन 10-15 डेज. ओके. जे काही ॲसिडिटीचे त्रास होतात आपल्याला, है ना, अपचन होते, बऱ्याचदा अशा काही गोष्टी होतात ना काही खाल्ल्यानंतर, राईट. सो त्या गोष्टी होणार नाहीत, किंवा ते कमी होतील, किंवा होणारच नाहीत. ओके. डिपेंड्स अगेन ऑन युअर एनर्जी. डिपेंड्स अगेन हाऊ यू आर कनेक्टेड. है ना. हे एनर्जी कशी काम करते तुम्हाला एका वाक्यात सांगतो मी. एकाच वाक्यात, अगदी सिंपल, कोणीच नाही सांगणार तुम्हाला. हे गॅरंटी सांगतो मी, गॅरंटी, की महाराष्ट्रात काय भारतातही तुम्ही कुठेही गेले की शिकायला, तर जेवढं सिंपल मी सांगतो तेवढं सिंपल कोणीच सांगणार नाही. बिकॉज आय एक्सपिरियन्स्ड दोज थिंग्स. ओके. सो मी एक सिंपल गोष्ट सांगतो तुम्हाला की एनर्जी कशी काम करते. एका वर्गामध्ये 50 मुलं आहेत. शिक्षक येतात, शिक्षक त्या 50 मुलांना शिकवतात. ओके. पण पहिला नंबर, दुसरा नंबर आणि तिसरा नंबर फक्त 3च मुलांचा येतो. ते 50 मधले काही नापास होतात, फेल होतात, काही नॉमिनल 40-50% 60% पास होतात, आणि 3 मुलं अशी असतात ज्याचा पहिला, दुसरा आणि तिसरा नंबर येतो. ही एनर्जी अशीच काम करते. शिकवताना आम्ही सर्वांना सेम शिकवू. तुम्ही पण जेव्हा शिकवाल पुढे, जर तुम्ही ग्रँड मास्टर झाले, तर तुम्ही जेव्हा शिकवाल तुम्ही सर्वांना सेम शिकवाल, एकाच इंटेन्शनने शिकवाल. तुमच्यासाठी कोणीच हा कमी तो जास्त नाही आहे. पण अगेन डिपेंड करते की तो जो विद्यार्थी आहे, तो जो स्टुडंट आहे, तो त्याच्या लेवलवर किती प्रॅक्टिस करतो, तो त्याच्या लेवलवर किती एक्सपेरिमेंट करतो. तर आता मला सांगा, किती लोकांना असं वाटतं की माझा पहिला नंबर आला पाहिजे? टाईप 1 इन द चॅट बॉक्स. हाऊ मेनी पीपल वॉन्ट फर्स्ट नंबर? टाईप 1 इन द चॅट बॉक्स. अच्छा, आता काही लोकांच्या मनात हाही डाऊट असेल, मग सर्वांचा पहिला नंबर कसा येईल सर? तर ही पण एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की देयर इज अ अबंडन्स इन युनिवर्स. प्रत्येकाचा पहिला नंबर येऊ शकतो. प्रत्येकाचा
पहिला नंबर येऊ शकतो, 100% येऊ शकतो. ओके, व्हेरी गुड. बऱ्याच लोकांनी टाईप केलाय. सो जेवढ्या लोकांनी टाईप केलं, बी कमिटेड की पहिलाच नंबर घ्यायचा आपल्याला. ओके, ठीक आहे. इज दॅट क्लिअर? हाऊ वॉज टुडेज सेशन? टाईप इन द चॅट बॉक्स. एव्हरीवन सिलेक्ट करून एक शब्द टाईप करायचा आहे. आजचं सेशन कसं वाटलं? आता मी तुम्हाला काहीतरी इम्पॉर्टंट गोष्ट सांगणार आहे. ती इम्पॉर्टंट, उद्या आपलं शेवटचा दिवस आहे आणि उद्या तुमची अटुनमेंट असणार आहे. अटुनमेंट म्हणजे काय आहे? की तुम्हाला दीक्षा दिली जाते. कुठल्या गोष्टीची दीक्षा? की तुम्ही रेकी लेवल 1 कंप्लीट केली आहे आणि तुम्हाला काही सेन्सेशन जाणवायला सुरुवात होईल. तुम्हाला काही ते ऊर्जा जाणवायला सुरुवात होईल तुमच्या लाईफमध्ये. ओके, सो त्याचे जे अटुनमेंट असते म्हणजे दीक्षा असते ती तुम्हाला उद्या दिली जाईल. ओके, उद्या दिली जाईल. पण आता महत्वाचा पार्ट आपण घेणार आहोत आणि तो पार्ट आहे की ज्यांना ज्यांना याच्या पुढं जायचं आहे, ज्यांना ज्यांना असं वाटते की आय वॉन्ट टू लर्न मोर अबाउट रेकी, आय वॉन्ट टू एक्सप्लोअर मोर अबाउट रेकी, मला रेकीबद्दल अजून काही समजून घ्यायचं आहे, अजून पुढं जायचं आहे, याला अजून डीपली समजायचं आहे. कारण की मी सांगितलं होतं तुम्हाला की लेवल 1 मध्ये फक्त, थँक्यू सो मच फॉर टायपिंग एव्हरीवन, एनर्जेटिक, खूप छान, अमेझिंग, माइंड ब्लोईंग, थँक्यू 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 सो मच. लेवल 1 मध्ये फक्त तुम्ही काय करता की तुमची 10% एनर्जी जी आहे तिला ऍक्टिव्हेट करता, 10%. ते पण कधी होईल माहिती आहे का? जेव्हा तुम्ही उद्याचं अटुनमेंट घेणार, त्यानंतर तुम्ही 7 दिवस प्रॅक्टिस करणार, त्यानंतर त्यातले 2 दिवस प्रॅक्टिस मी स्वतः तुमची करून घेतलेली आहे ना, काल आणि आज. सकाळी 6 वाजता आले होते तुम्ही, तर तुमची प्रॅक्टिस झाली 2 दिवसाची. अजून 5 दिवस तुम्हाला करायची आहे सेम प्रॅक्टिस आणि उद्याची अटुनमेंट घ्यायची, तेव्हा तुम्ही 10% वर पोहोचाल. म्हणजे 10% काही